पत्रकार बांधवांना नमस्कार. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितलं होतं की या ठिकाणी सह्याद्री वाचवा संघर्ष समिती जुन्नर तालुका यांच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण महामंडळ पुणे आणि जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्याचं निश्चित झालं होतं. त्याप्रमाणे या टीमचं शिष्टमंडळ नुकतंच प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं. त्या ठिकाणी असणारे बाबासाहेब कुकडे या अधिकाऱ्यांसोबत आमची सविस्तरपणे चर्चा झाली. साधारणपणे त्यांनी 50 मिनिटाचा वेळ आपल्या या सगळ्या शिष्टमंडळाला त्यावेळी दिला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की प्रदूषण महामंडळाला यातल्या अनेक गोष्टी माहीत नाहीत. म्हणजे त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आलंय आणि म्हणून आम्ही ही जनसुनावणी घेतोय, फक्त तेवढीच जबाबदारी आमच्यावर आहे, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी या चर्चेच्या वेळेस दिलं. परंतु या शिष्टमंडळानं अनेक गंभीर आक्षेप त्या ठिकाणी नोंदवले. त्याच्यामधला पहिला प्रमुख आक्षेप होता की हा पर्यावरणीय सर्वे करत असताना ग्रामसभांची परवानगी घेण्यात आली नाही. दुसरा महत्वाचा आक्षेप होता की या सर्वेसाठी कुठल्या प्रशासनानं त्यांना परवानगी दिली होती. तर या दोन्ही याच्यावरती त्यांच्याकडे उत्तर नव्हती आणि त्यामुळं आम्ही त्यांना असं म्हणालो की ही पर्यावरणीय सुनावणी जी आहे ही बेकायदा आहे आणि ती तुम्ही तात्काळ रद्द करा. यावर त्यांनी ह्या समितीचे म्हणजे जी जनसुनावणी घेणारी समिती आहे तिची अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. त्यामुळं आम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला उत्तरं दिली. त्यानंतर शिष्टमंडळाने त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण जिल्हाधिकारी त्यावेळेस इलेक्शन कमिशनच्या VC मध्ये असल्यामुळं त्यांची वेळ मिळू शकली नाही. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम देवरे या उपजिल्हाधिकारी मॅडमला आम्ही जाऊन भेटलो, परंतु त्यांनाही आमच्या शंकांचं समाधान करता आलं नाही. त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडे आता सध्या कागदपत्र उपलब्ध नाहीयेत, मी तुम्हाला नंतर वेळ देईन, त्यावेळेस आपण या प्रश्नावर चर्चा करू, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी त्यावेळी दिलं. त्यामुळं हे जे प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रश्नांवरती शासन लोकांना योग्य ती उत्तरं देऊ शकत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि त्याच्यामुळं ही जनसुनवाई रद्द करण्याच्या मागणीवर आम्ही ठाम राहिलेलो आहोत. आणि या दोन्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही सांगून आलेलो आहोत की जर 17 तारखेपर्यंत तुम्ही जर ही जनसुनवाई रद्द केली नाही तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं जे ऑफिस आहे वाकडेवाडीला त्या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी बसणार आहोत. त्या दृष्टीनं पुढची तयारी म्हणून आता कार्यकर्त्यांची टीम या भागामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये गावागावामध्ये जाणार आहे, लोकांशी संपर्क करणार आहे, 17 तारखेचं जे आंदोलन होणार आहे त्याची माहिती देणार आहेत आणि लोकांनी जास्तीत जास्त आंदोलनामध्ये सहभागी व्हावं यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तर एकंदरीत अशा प्रकारे पुढची रणनीती ठरलेली आहे. धन्यवाद. भारतीय ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्यांची कधी परवानगी घेतली का? या बाबतीत काहीही कुठेही ठराव झालेले नाहीत आणि तशा प्रकारची कुठलीही माहिती त्यांनी EIAच्या अहवालामध्ये दिलेली नाही. ज्यावेळेस समिती अधिकाऱ्यांकडे गेली चर्चेसाठी त्यावेळेस तुम्हाला काही समजलं की कोणत्या विभागाने त्यांना परवानगी दिली किंवा माहिती समोर आली? ते महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी ते म्हणले डायरेक्ट त्यांना केंद्र शासनानेच परवानगी दिली. म्हणलं साहेब, केंद्र शासनाने ठीक आहे, त्यांचा पर्यावरण विभाग त्यांचं मंजूर करतो समजा काही गोष्टी EIA साठी हे करण्यासाठी, पण खाली तर जिल्हा पातळीवर कलेक्टर असतो, तहसीलदार असतो,
ह्या पातळीवर काहीतरी प्रदूषण मंडळाला केंद्र सरकारचं परवानगी हा डायरेक्ट केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याच्यासाठी ती दिली. हे त्यासाठी दिली की प्रोजेक्टसाठी दिली? ह्या अहवाल तयार करण्यासाठी आणि प्रोजेक्टसाठी. हा जो 21 तारखेला सुनावणी ठेवलेली त्यांनी. सॉरी ऐकलं नाही. 21 तारखेला जी सुनावणी ठेवलेली आहे तेव्हा तुमचं काय म्हणणं आहे? एखादी ती देणार ती नाही? ती ती जनसुनवाई बेकायदेशीर आहे. अं, हा अहवाल तयार करत असताना ग्रामसभांना विचारलं नाही. ग्रामसभा कुठलंही काम असू द्या आणि हे तुम्हालाही मान्य असेल की गावात जात आहे तर गावाची तर ग्रामसभेची तर परमिशन किमान घ्यायला पाहिजे. तर ते झालेलं नाही ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिल्हा प्रशासन जर डावलून जर अशा प्रकारचे सर्वे होत असतील तर ते अधिकृत कसे मानायचे हाही प्रश्न आहे. त्याच्यामुळे जर अहवालच जर बेकायदा आहे तर त्याच्यावरची सुनावणी कशासाठी अधिकृत मानायची असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही बेकायदा आहे आणि तिला 100% आदिवासींचा विरोध आहे आणि ती रद्द करण्यासाठी 17 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे. एक संघात पेसामध्ये ग्रामसभाचा सर्वोच्च अधिकार असतात. हो शासनानेच दिलेले. हो इथं जर पेसा कायदा असेल तर नावाने केलंय का? इतर राज्यात शासनाने कायदा असेल तर शासनाने नावाने केलंय का काय? सर, बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पेसाला कायद्याला धरून त्या ठिकाणी केलं जातं. अदानीसाठी एवढं काय असं अदानी म्हणजे शेवटी संविधान आहे की नाही या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. जर कायद्यापेक्षा जर अदानी वरचा असेल तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. शासनाने या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि आता मी तुम्हाला सांगतो, आता ह्या गोष्टीवरती वादळ उठून साधारण 15 दिवस उलटून गेलेत. शासनाकडून कुठलं स्पष्टीकरण येतंय की बाबा ह्या नाही आम्ही ह्याला परमिशन दिली होती, नाही दिली होती. शासनाची ही जबाबदारी नाही लोकांमध्ये हा संभ्रम आहे हा दूर करण्याची. कोणी पुढे येत नाही ना, तहसीलदार पुढे येते ना, जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणी पुढे येते. 17 तारखेला तुमचं काय आंदोलन आहे? वाकडेला ऑफिस आहे. याची रणनीती कशी असणार आहे? स्वरूप कसं असणार? साधारण आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. इथले स्थानिक बाधित शेतकरी असतील, या भागातल्या ज्या गावांना नोटीस आलेल्या आहेत त्या गावांमधले शेतकरी असतील, तरुण असतील, विविध संघटनांचे ज्या संघटना या आंदोलनाला पाठिंबा देतील त्या संघटनांचे सर्व प्रतिनिधी, नोकरदार मंडळ जे पुण्यामध्ये असेल, या सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी त्या आंदोलनाचा आपण काम त्या ठिकाणी करणार आहोत. एक सांगा, 21 तारखेची सुनावणी बेकायदेशीर आहे आता समजला होऊ देणार नाही की ते जाऊन नाही, ती रद्द करण्यासाठी आम्ही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तिथून उठणार नाही. आम्ही काहीच रद्द झाली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही रद्द जर शासनाने आडमोठेपणाची जर भूमिका घेतली तर त्या ठिकाणी जे शिष्टमंडळ उपस्थित असेल, जे कमिटी निर्णय घेईल तो त्या ठिकाणी आपण सगळा मान्य करू आणि त्याप्रमाणे पुढची रणनीती काय असणार आहे, मग जनसुनावणीच्या दिवशी काय आपण करायचं ते सर्वजण मिळून जो निर्णय घेतील तो आपण त्याप्रमाणे अंमलबजावणी करू. प्रकल्प आडोशीमध्ये होतोय परंतु इतर देखील ग्रामपंचायत नोटीस दिल्या, नेमकं कारण काय? याचं कारण जे काल एमपीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांना जी 2006ची जी गाईडलाईन आहे, म्हणजे 2006 मध्ये त्यांनी एक गाईडलाईन काढलेली आहे. 1986चा कायदा आहे, पर्यावरण संरक्षण कायदा. त्याच्या अंतर्गत एक 2006 मध्ये त्यांनी EIA नोटिफिकेशन काढलेलं आहे. म्हणजे EIA कसं करायचं, हा जो पर्यावरणीय अहवाल तयार करायचा तो कसा त्याच्यासाठी एक गाईडलाईन काढलेली. ती गाईडलाईन मध्ये त्यांनी तरतूद दिली की जे प्रोजेक्ट एरिया आहे त्याच्या 10 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये, त्या 10 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्या गावांचा त्या ठिकाणी तुम्ही त्या EIA मध्ये समावेश करायचा आहे. आणि म्हणून त्या गावांना ती नोटीस दिली. 10 किलोमीटर त्रिज्येमधली गाव, त्या गावांच्यावरती काय परिणाम होणार नाही? 100% होणार ना. म्हणून तर अभ्यास चाललाय ना. हे बघा, हा सगळा जो परिसर आहे हा प्रचंड काय म्हणू आपण त्याला, पर्यावरण संवेदनशील भाग आहे. म्हणजे तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, दुर्मिळ वनस्पती आहेत की ज्या फक्त त्याच भागात आढळतात. असे काही प्राणी आहेत की जे त्याच भागात आढळतात. त्याच्यामुळं नेमका त्याच्यावरती काय परिणाम होतो, जलसाठ्यांवर काय परिणाम होतो, त्या प्रोजेक्टसाठी जे पाणी आणलं जाणार आहे त्या पाण्याचाही काय परिणाम होतो त्याच्या संदर्भातही फार डिटेलमध्ये मी जर ती EIA बघितलं तर ते सगळं दिलेलं आहे.
परंतु तशा प्रकारचं जी माहिती त्यामध्ये दिलेली आहे तेवढा सविस्तर त्या ठिकाणी कुठलाही अभ्यास झाल्याचं दिसून येत नाही. वॉटर बजेट जे करायला पाहिजे होतं, काळू नदीमधून जे पाणी उचललं जाणार आहे त्याचा काळू नदीवर काय परिणाम होणार आहे तो सगळ्या गोष्टी दिलेल्या नाही. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळं की तो जो अहवाल आहे तो अतिशय त्रोटक स्वरूपात बनवलेला आहे. अर्धावळी येथील ग्रामस्थांनी एक समिती तयार केलेली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सोनम लांडे यांनी त्या समितीचा अध्यक्ष केलेला आहे. सुरज वासके देखील या विषयावर आंदोलन करत आहेत. समितीच्या समिती आहे. विविध संघटना जेव्हा एखाद्या विषयावर काम करत असतात तर मुद्दा भरकटत जाण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये समन्वय आहे का किंवा कसं? 100% समन्वय आहे. सूरज वाजगे ज्यावेळेस उपोषणाचं निवेदन द्यायला गेले होते त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत होतो. दुसरी गोष्ट, ती जी कमिटी झाली त्याच्यातही आम्ही सदस्य म्हणून त्या ठिकाणी आहोत. त्याच्यामुळं समन्वय आहे. फक्त काय होतंय की ह्या समन्वयामध्ये जास्त वेळ जायला नको म्हणून आम्ही काही जण त्यात पुढाकार घेऊन काही गोष्टी करत आहोत. पण सगळे ज्या संघटना आहेत ते एकमेकांच्या बरोबर आहेत आणि ह्या सगळ्या इश्यूवरती वेळ पडली त्यावेळेला एकत्र येतील. तालुक्यातील कोणत्या पदाधिकारी पुढाऱ्यांनी यासाठी पाठिंबा दर्शवला? आमदार असतील, खासदार असतील, माजी आमदार असतील. आतापर्यंत आता आज सकाळी माजी आमदार आणि आमदार साहेबांनी दोघांनी हा प्रोजेक्ट होऊ देणार नाही या भूमिका आज ठाम भूमिका घेतलेली आहे. बाकी पदाधिकाऱ्यांमध्ये खासदार साहेबांचं ऑफिसमधून असं सांगण्यात आलं की खासदार साहेब संसदेत याविषयी भूमिका घेणार आहेत आणि लवकरच ते संसदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली भूमिका जाहीर करतील.